ओमनगरमध्ये रस्ता आदरणीय सुधीरभाऊंच्या माध्यमातून आम्ही बनवला, त्यानंतर भूमिगत नाली आदरणीय सुधीरभाऊंच्या माध्यमातून आम्ही बनवली। एवढंच नव्हे तर 2 ओपन जिमच्या खुल्या पटांगणाचे सौंदर्यीकरण सुद्धा आम्ही आदरणीय भाऊंच्या माध्यमातून केलेले आहे। एवढंच नाही तर जुन्या सिंदीखान्यामध्ये सुद्धा भूमिगत नाली, तेही आम्ही नगरसेवक नसताना, मी हे जे काम केलेले आहे ते नगरसेवक नसताना केलेले मी सांगत आहोत। तेव्हा तर मी खरं तर माझ्याकडे कोणती जबाबदारी नव्हती, पण माझ्या मागे भारतीय जनता पक्षाचा आणि नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे तिथे मी जे काही विकास कामे केलेले आहे ते आजही लोकांना दिसत आहे। खबरकट्टा लय भारीच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत या आपल्या सदरामध्ये आपण आज घेऊन आलेलो आहोत। भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले गटातर्फे उभे असलेले महाकाली प्रभाग क्रमांक 12चे 4ही उमेदवार आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत। आपल्या या 4ही उमेदवारांना येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला भरघोस मतांनी निवडून देत विजयी करायचे आहे। तत्पूर्वी आपण आपल्या या उमेदवारांची ओळख करून या प्रभागातील मतदारांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा जो संवाद आखलेला आहे, या संवादाच्या माध्यमातून त्यांची ओळख, त्यांची ध्येय धोरणे, त्यांची पुढील 5 वर्षाकरता असलेली उद्दिष्टे जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सर्वप्रथम आहेत अनुसूचित जाती महिला अ गट सौ पुष्पा वामन दहागावकर। आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गातून सौ अविता चंद्रशेखर लडके। क गट सर्वसाधारण प्रवर्गातून श्री प्रज्वलंत मंदा प्रमोद कडू आणि ड गट सर्वसाधारण प्रवर्गातून श्री राजेंद्र सुधाकर शास्त्रकार। आपल्या या सर्व उमेदवारांना येत्या 15 जानेवारीला आपल्याला भरघोस मताधिक्य द्यायचे आहे। तत्पूर्वी आपल्या माध्यमातून या प्रभागातील मतदारांपर्यंत या सर्व उमेदवारांची ध्येय धोरणे आपण पोहोचवण्याचा हा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वप्रथम वळूया आपल्या पहिल्या उमेदवार सौ पुष्पा वामन दहागावकर यांच्याकडे। नमस्कार सर्वांना, मी पुष्पा वामन दहागावकर, महाकाली प्रभाग क्रमांक 12 इथून उभी आहे। उमेदवार आहेत सौ अविता चंद्रशेखर लडके। माझा नमस्कार सर्वांना, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ अविता चंद्रशेखर लडके। आपले तिसरे उमेदवार आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे तडफदार नेते श्री प्रज्वलंत कडू। वंदे मातरम। नमस्कार, मी प्रज्वलन मंदा प्रमोद कडू, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार कमळ या बोधचिन्हावर उभा आहे। मी क गटातून कमळ बोधचिन्ह आणि कडू असं 3 कचं सुद्धा इथे कॉम्बिनेशन आलेलं आहे। याच प्रवर्गातून आपले चौथे उमेदवार आहेत श्री राजेंद्र सुधाकर शास्त्रकार। वंदे मातरम। सर्वांना माझा नमस्कार, मी राजेंद्र सुधाकर शास्त्रकार, चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाकाली प्रभाग 12 मधून मी नगरसेवक पदासाठी उभा आहे। चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीचा परिसर सुद्धा याच प्रभागात येतो आणि या प्रभागाची दुसरी ओळख म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेच्या अगदी मागचा लागलेला परिसर ते पठाणपुरापर्यंत हा प्रभाग पसरलेला असून या प्रभागामध्ये अनेक विकास कामांची चणचण, जेव्हा आमच्या टीमने सर्वे केला तर अनेक विकास कामांची चणचण ही दिसून येत आहे। तर या प्रभागामध्ये पहिल्यांदाच आपल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई आठवले महायुतीतर्फे उभे असलेले प्रज्वलन दादा कडू यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की या प्रभागाच्या विकासासाठी पुढील 5 वर्षासाठी त्यांनी काय उपाययोजना आखलेली आहे आणि पहिल्यांदाच मतदानाला सामोरे जाताना मतदारांना ते काय विश्वास देऊ इच्छितात। नमस्कार। खरं तर 2017 मध्ये जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा मी भारतीय जनता पक्षाकडे तिकीटची मागणी केली होती, पण 1 दिवसा अगोदर रात्रोला तेव्हा सुद्धा माझी तिकीट कटली होती आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते रितेश उर्फ रामूजी तिवारी। आता हा योगायोग आहे की ते काँग्रेसमधून आहे आणि मी भारतीय जनता पक्षाकडून
उमेदवार आहे आणि योगायोग असाही आहे की आम्ही दोघं एकामेकाच्या विरोधात आहोत. आणि 2017 पासून आत्तापर्यंत गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये लोकांना अनेक समस्येला तसेही सामोरे जावं लागले आहे. खरं तर कोरोनाचा काळ गेला, त्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना त्यांच्यामधला एक माणूस हवा होता, त्यांची सेवा करणारा. त्यामध्ये सुद्धा आम्ही माझे गुरु सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कोरोनामध्ये आम्ही अनेक सेवाकार्य जनसामान्याचे केलेले आहे. तसेच ओमनगर हा जो महाकाली प्रभाग येतो, खरं तर आम्ही आमच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ही माता महाकालीचं आशीर्वाद घेतच केली होती. यानंतर ओमनगरमध्ये रस्ता आदरणीय सुधीरभाऊंच्या माध्यमातून आम्ही बनवला. त्यानंतर भूमिगत नाली आदरणीय सुधीरभाऊंच्या माध्यमातून आम्ही बनवली. एवढंच नव्हे तर 2 ओपन जिमच्या खुल्या पटांगणाचे सौंदर्यीकरणसुद्धा आम्ही आदरणीय भाऊंच्या माध्यमातून केलेले आहे. एवढंच नाही तर जुन्या सिंदीखान्यामध्ये सुद्धा भूमिगत नाली, तेही आम्ही नगरसेवक नसताना, मी हे जे काम केलेले आहे ते नगरसेवक नसताना केलेले मी सांगत आहो. तेव्हा तर मी खरं तर माझ्याकडे कोणती जबाबदारी नव्हती, पण माझ्या मागे भारतीय जनता पक्षाचा आणि नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे तिथे मी जे काही विकास कामे केलेले आहे ते आजही लोकांना दिसत आहे. माझी इच्छा आहे की यावेळेस जर महाकाली प्रभागामध्ये जर परिवर्तन घडून आलं तर नक्कीच आम्ही भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार जिंकून आलो तर या प्रभागामध्ये अनेक समस्या आजही भेडसावत आहे. खरं तर आम्ही लोकांपर्यंत जात आहोत तर लोक आम्हाला विचारत आहे की आमच्याकडे पाणी येत नाही. मी त्यांना सांगितलं की प्रस्थापित जे नगरसेवक आहे त्या प्रस्थापित नगरसेवकांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. आम्ही 4ही उमेदवार यावेळेस प्रथमतः इथे निवडणुकीच्या सामोरे जात आहोत. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की आम्ही जर निवडून आलो तर खरंच या गेल्या 25 वर्षापासून जो बदल झालेला नाही आहे तो जर बदल आपण केला तर नक्कीच आपल्या वार्डामध्ये सुद्धा तुम्हाला बदल बघायला मिळेल. गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः मी ज्या प्रभागामध्ये राहतो तर तिथे 25 वर्षापासून तिथे काँग्रेसचे नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक असताना शेवटी एकच नाव, एकच आडनाव किंवा त्यांच्या परिवाराचं नाव, परिवाराचं आडनाव असं तिथलं समीकरण होतं. पण यावेळेस जनता त्यांना म्हणत आहे, 3 उत्तर त्यांच्याकडून आम्हाला जेव्हा आम्ही लोकांमध्ये जात आहोत तेव्हा ते लोक 3च मुद्दे आमच्यासमोर मांडत आहे. आम्ही काँग्रेसच्या नगरसेवकाकडे जायचो तर 3 गोष्टी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरून यायच्या. त्या कोणत्या? पहिलं की काँग्रेसचे नगरसेवक घरी नाही आहे, दुसरं ते बाहेर गेले आहे, तिसरं ते पूजा करत आहे. म्हणजे ते जनतेशी संवाद करू शकत नव्हते, त्यांच्या समस्येचं निराकरण करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकारचे उत्तर देत होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो, विश्वास दर्शवू इच्छितो की आम्हा चौघांना जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही नक्कीच जनतेची सेवा करू. मतदारांनो, जनसेवेचं हे अत्यंत सुंदर उदाहरण आपल्याला या प्रभागामध्ये बघायला मिळतं की भाजपची सत्ता नसूनही किंवा भाजपचे नगरसेवक या प्रभागात नसून सुद्धा भाजपच्या उमद्या कार्यकर्त्यांनी, उमद्या नेत्यांनी या प्रभागामध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचा कोटी रुपयांचा निधी आणून अनेक रस्त्यांची कामे केलेली आहेत. तर मतदारांनो, आपण या मुद्द्यावर नक्कीच विचार करायला हवा. जर एखाद्याच्या हाती पद नसून सुद्धा तो आपल्या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे तर अशा व्यक्तीला, अशा टीमला आपण जर निवडून दिले तर आपल्या प्रभागाच्या विकासाकरिता नक्कीच हे भावी नगरसेवक किंवा तुम्ही निवडून दिल्यानंतर हे नगरसेवक अधिकाधिक निधी आणून आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्ने मार्गी लावू शकतील. आता आपण संवाद साधूया आपले दादा राजेंद्र सुधाकर शास्त्रकार यांच्याशी की त्यांनी पुढच्या 5 वर्षासाठी काय उपाययोजना आखलेली आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी जर महाकाली प्रभागातून नगरसेवक निवडून आलो तर मी स्वच्छतेवर भर देईन, आरोग्य सगळ्यांचं आरोग्य स्वास्थ्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी भर देईल. त्यासाठी उभे आहोत. तरी आम्हाला सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे करावे. शेवटी हे खरं आहे, विकास करायचा असेल तर आमची सत्ता ही दिल्लीपासून राज्यापर्यंत. खरं तर दिल्लीमध्ये नरेंद्रभाई मोदी आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि शेवटी निधी खिचून आणण्याचा विषय आला तर आमच्याच पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही तो निधी आणू शकू. म्हणून मी सगळ्या मतदार बंधूंना विनंती करतो की आम्हा चौघांना तुम्ही निवडून दिलं तर आम्ही नक्कीच तो निधी आणून विकास साध्य करू.
महाकाली प्रभाग क्रमांक 12च्या सर्व मतदारांना आम्हाला आवर्जून सांगायचे आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला बटन कुणाचे? फक्त कमळाचे, फक्त कमळाचे, फक्त कमळाचे.